विधानसभा में विरोधी दल नेता विजय वडेट्टीवार ने आज नागपुर में मीडिया से बात करते हुए शिंदे गुट शिवसेना पर निशाना साधा। वहीं वडेट्टीवार ने बीजेपी के साथ ही देश और राज्य से जुड़े कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची आयडेंटिटीचा वापर करून, ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला। आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे, यांची किमया काय आहे, यांची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल। जनता यांना दाखवून देईल। कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे। ती जखम एवढी मोठी झाली पाहिजे, मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो, अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असावी। नाही, काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाही, त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाही, त्यांनी ज्या मागितल्या त्या शिवसेनेने मागितल्या नाही, शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले। अशा 125 जागावर कुठेही अडचण नाही। पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निकाली निघालेला दिसेल। त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे, यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे। कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो।